मराठा समाजातला युवक आहे म्हणून आपण फाशीची शिक्षा मारेकरांना द्या असं आमचं मत नाही, तर या देशातल्या कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही नेत्यावर अशा प्रकारचा हल्ला करणं, कायदा हातात घेणं हे निश्चितपणे या पुरोगामी महाराष्ट्राला बाधक आहे, विचार करायला लावणारी गोष्ट आहे। अनेक घटना रोज घडत असतात, अनेक घटना देशात राज्यात गावागावात घडतात, परंतु अशा प्रकारे या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक गुण्या गोविंदाने राहत असताना अशा प्रकारची काळी लावणारे, अशा प्रकारची तेढ निर्माण करणारे जे कोणी आहेत त्यांनी सुद्धा सावध झालं पाहिजे। कारण आपल्यामुळे जर दोन समाजामध्ये अशा प्रकारची तेढ निर्माण होऊन अशा प्रकारचे हल्ले होऊन जर या देशामध्ये राज्यामध्ये रक्तपात होत असेल तर कुठंतरी या पुरोगामी महाराष्ट्राला चांगल्या विचाराची गरज आहे आणि या बीडमधून अशा प्रकारे झालेली सुरुवात थांबली पाहिजे। वास्तविक पाहता बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा जिल्हा आहे आणि परंतु या ठिकाणी अशा प्रकारचा हल्ला त्यांच्याच जयंतीच्या दिवशी जर होत असेल तर तो त्यांचाही निश्चितपणे अपमान आहे। कारण हे पोलीस अधिकारी सर्व काही माहीत असताना सुद्धा मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी मोकाट सोडून देत असतील आणि नुसती बघ्याची भूमिका घेत असतील तर 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 आपण पोलिसांना कोणत्या भाषेत बोलायचं हा माझ्या समोर पडलेला प्रश्न नसून संपूर्ण राज्यातील जनतेसमोर पडलेला हा प्रश्न आहे। आणि त्यामुळे अधिक न बोलता हे प्रकरण अतिशय चिघळणं आणि हे आणखी चिघळण्यापेक्षा हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याच्यावर पडदा पडला पाहिजे, मारेकऱ्यांना शोधलं पाहिजे, गुन्हा दाखल ताबडतोब झाला पाहिजे, हे प्रकरण फास्ट कोर्टामध्ये जाऊन ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे। संतोष देशमुख सारखे अनेक सरपंच, अनेक कार्यकर्ते, अनेक युवक या महाराष्ट्रामध्ये रात्री अपरात्री दिवसा फिरत असतात, कामानिमित्त समाजसेवा राजकारण समाजकारण घेऊन फिरत असताना जर अशा प्रकारचे हल्ले जर होत राहिले तर आणि पोलिसांनी याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही दिलं तर मग महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही। म्हणून जास्त लक्ष पोलिसांनी दिलं पाहिजे आणि अशा प्रकारची प्रकरणं होऊच नये यासाठी कायदा आणि कायदा हातात घेणाऱ्यांना जरूर त्या लाठीचा धनका प्रसाद या पोलिसांनी दिला पाहिजे, अशा प्रकारचं मी आवाहन पोलीस बांधवांना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।